हे सगळं ऐकलं ना कुठनं या पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलं. जे ते उठतंय ते मला उपदेशच करायला लागते. सगळा मागता मीच घेतलेला आहे, ह्यांनी नुसतं उपदेश करायचा आहे. आज आपल्यासोबत आणखी एक थोर व्यक्ती उपस्थित आहे, त्याचा उल्लेख मी मगाशी केला, ते म्हणजे पद्मश्री जादव पायंग, फॉरेस्टमॅन ऑफ इंडिया. ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावर एका पडीक जागेवर त्यांनी एकट्याने जवळपास 12 लाख झाडं लावण्याचा विक्रम केलेला आहे. आणि सयाजीराव शिंदे आणि जादव पायंग हे दोघे केवळ पर्यावरणाचे रक्षक नाहीत, तर नव्या पिढीसाठी हरित भारताचे हे दोघं शिल्पकार आहेत असं म्हटलं तरी ते खरं ठरेल. आजच्या या सोहळ्यात आपण फक्त एका कलाकाराचा वाढदिवस साजरा करत नाही, तर एका पर्यावरण योद्ध्याचा गौरव करतो असं माझं मन मला सांगतंय. सयाजीराव, आपला वाढदिवस ही केवळ व्यक्तिगत आनंदाची गोष्ट राहिली नाही, तर निसर्ग, मैत्री आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा हा सन्मान आहे असं आम्हाला प्रत्येकाला वाटतं. मी पुन्हा एकदा सयाजीरावांच्या सारख्या जगन्मित्राला आपल्या सर्वांच्या वतीनं, राज्याच्या वतीनं वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या आयुष्यामध्ये कायम हिरवाई, मायेची सावली राहो अशा प्रकारच्या सदिच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुठे 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 हा दुर्गा देवीचे कोण झाडं तोडणार आहे? हे सगळं ऐकलं ना कुठनं या पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलं. जे ते उठतंय ते मला उपदेशच करायला लागते. सगळा मागता मीच घेतलेला आहे, ह्यांनी नुसतं उपदेश करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद दादा. मला सह्याद्री देवराईच्या सदस्यांनी आता सांगितलं की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सयाजी शिंदे यांनी जॉईन केली तेव्हा दादांकडून त्यांनी एक आश्वासन घेतलं होतं की जेवढे आमदार तुमचे निवडून येतील तेवढ्या देवराया तुम्ही तयार करायच्या. तर 41 देवराया आता त्यांच्या आमदारांतर्फे तयार होणार आहे आणि दादांनी तशा सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. आणि पहिली देवराई तयार होते, मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके त्यांनी ती तयार करायला घेतली आहे.